नमस्कार मित्रांनो. आज आपण उपयोजित लेखन मराठी यामध्ये जो तुम्हाला प्रश्न विचारला जातो कथा लेखन, तर यावरची जर आपल्याला मुद्दे दिले असतील तर त्या मुद्द्यांवरून कथा कशी तयार करायची हे बघणार आहोत. आणि ते कथा तयार करत असतानाच मी तुम्हाला कथा लेखन करताना कुठले नियम पाळायचे आहेत हे त्या वेळेला सांगत जाणार आहे. तर आपल्याला मुद्दे दिलेले आहेत आणि असं दिलंय की खालील मुद्द्यांचा आधार घेऊन गोष्ट तयार करा किंवा कथा तयार करा. मुद्दे काय काय आहेत? मिठाईचे दुकान, मिठाईवाला, वजनात कमी, ग्राहकाची चौकशी, उत्तर उचलायला त्रास नको, ग्राहकाकडून कमी पैसे, मोजायला त्रास नको. ठीक आहे. तर आपल्याला थोडक्यात काहीतरी इथं असं ह्या मुद्द्यांवरून लक्षात येते की मिठाईवाला आहे, त्याचं मिठाईचं दुकान आहे आणि ते मिठाई विकत असताना त्यांनी काहीतरी वजनामध्ये कमी जास्त केलेलं आहे. आणि ग्राहक जेव्हा चौकशी करतोय किंवा गिराईक त्याचं जेव्हा त्याला विचारतंय तेव्हा मात्र त्यांनी काहीतरी उलट उत्तर दिलेलं आहे की तुम्हाला उचलायला त्रास नको म्हणून मी वजन कमी तुम्हाला दिलंय वगैरे वगैरे. आणि ह्याला तशाच तसं म्हणजे अगदी सडेतोड उत्तर ग्राहकाने कसं दिलं हे आपल्याला छान इलॅबोरेट करून तिथं दाखवायचंय. तर मग आता कशी गोष्ट आपण ही तयार करू शकतो? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोष्ट तयार करत असताना एक लक्षात ठेवायचं की ही जी कथा आहे ही संपूर्ण कथा भूतकाळात पास्ट टेन्समध्येच आपल्याला लिहायची आहे. ही म्हणजे पहिल्या वाक्यापासून शेवटच्या वाक्यापर्यंत हे लक्षात ठेवायचं आहे आपण. कुठेतरी मुलांना सवय असते मध्येच भूतकाळ सुरुवातीला लिहितात, नंतर मध्येच जाऊन काहीतरी वर्तमान भविष्य असं काहीतरी सुरू होऊन जातं. तर असं करायचं नाही. मग आपण एक ढाचा तयार करूया की आपल्याला ही एका गावामध्ये एक मिठाईवाला आहे. मग त्या मिठाईवाल्याला आपल्याला काहीतरी नाव द्यावं लागेल आणि मग तो ॲक्च्युली तिथं काय करतो आहे, मग त्याचं दुकान कसं आहे, तिथं काय काय ठेवलेलं आहे त्या दुकानामध्ये. आणि मग त्याचं जसा जम बसायला लागलाय तसा तो थोडासा नाही का चला चालतंय या ह्याच्यामध्ये कॅटेगरीत गेला आणि तो वजनामध्ये कसं कमी जास्त करायला लागला हे थोडंसं आपल्याला तिथं सांगावं लागेल. आणि मग कोणाला तरी कोणीतरी हुशार भेटतोच ना. मग जशी पुढं कथा कशी न्यायची आपल्याला की एक गिराईक जो चतुर आहे, ज्याच्या लक्षात आलंय की ह्यानी वजन कमी दिलंय आणि मग त्यांनी त्याचा जाब विचारलाय त्याला, तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर आणि या दोघांमध्ये झालेला संवाद हे आपल्याला शेवटाकडं कथेच्या नेताना वापरायचं आहे. मग सुरुवात कशी असली पाहिजे कथा लेखनाची? तर पटकन ती कथा समोरच्याला ग्रास्प करता आली पाहिजे, ती एकदम अट्रॅक्टिव्ह वाटली पाहिजे आणि कथा ती वाचत राहावी असं वाटलं पाहिजे. तर बघा इथं कसं केलंय. विलासपूरला रामूशेठ नावाच्या दुकानदाराचे मिठाईचे खूप मोठे दुकान होते. संपूर्ण शहरात त्याचे दुकान प्रसिद्ध होते. दुकानात वेगवेगळ्या प्रकारची ताजी मिठाई मिळायची. मिठाईचा दर्जा चांगला होता म्हणून लवकरच रामूशेठचे खूप मोठे नाव झाले. दुकानात गर्दीही वाढू लागली. आता हे सगळं रामूशेठ आणि ते दुकान याबद्दलची आपण माहिती दिलेली आहे. आता आपण मूळ मुद्द्याकडे यायला लागलोय. आधी दुकानाबद्दलची माहिती झाली, रामूशेठची माहिती झाली, मिठाया मिळतात हे सांगितलं. आता मूळ मुद्द्याकडे की काय व्हायला लागलं पुढे. जसजसे उत्पन्न वाढले तसतशी पैशाची हवा रामूशेठच्या डोक्यात गेली. पैशाची नशा अहंकार वाढवतेच. पुढे पुढे तर तो गिरायकांना मापात मारू लागला, हात चलाखी करू लागला. त्याला लवकर खूप श्रीमंत व्हायचं होतं ना. श्रीमंत बनण्याच्या नादात त्याचा उर्मटपणाही वाढला. म्हणजे हे आपण एक प्लॉट तयार केला, एक साधारण पुढं जे काही घटना घडणार आहे त्यासाठी हळूहळू त्या घटनेपर्यंत आणून सोडलंय आपण वाचकांना की काय काय नक्की होत गेलं. आता ॲक्च्युअल घटना काय होती ते आपल्याला पुढं सांगायचं, त्यामुळे आपण इथे परिच्छेद पाडणार आहोत. एके दिवशी एक ग्राहक असंच मिठाईसाठी दुकानात आला. त्याला हवी ती मिठाई त्याने सांगितली. त्याचे लक्ष मिठाई आणि मापाकडे होतेच, कारण गिराईक चतुर होते आणि वजनात मारतात हे त्याला माहीत होते. मिठाई मोजताना रामूशेठने नेहमीप्रमाणे गडबड केली. आता ॲक्च्युअल काय झालं हे सांगायचंय. ग्राहकाच्या ते लक्षात आले. तो रामूशेठला म्हणाला, मालक जरा व्यवस्थित माप द्या ना, मापात गडबड नका करू. आता लक्षात घ्या, जेव्हा असे संवाद आलेले असतात
जेव्हा आपण कथेमध्ये काहीतरी संवाद टाकतो तेव्हा आपल्याला तिथं इन्व्हर्टेड कॉमाज किंवा आपल्याला जे अवतरण चिन्ह आहे ते देऊन त्याप्रमाणे ते तिथं लिहायचं असतं. त्याचबरोबर त्या कथेमध्ये जी पात्र आहेत त्यांच्या तोंडीचे जे संवाद आहेत ते पात्र काय क्वालिटीचं आहे, म्हणजे एखादा शेतकरी आहे का, एखादा खेडेगावातला माणूस आहे का, एखादा शहरातला माणूस आहे का, तो कसं बोलेल त्या पद्धतीनं तो डायलॉग तिथं आला पाहिजे. मग आपण इथं प्रॉपर अवतरण दिलेलं आहे आणि तो म्हणतो, मालक जरा व्यवस्थित माप द्या ना, मापात गडबड नका करू. तेव्हा रामू शेठ म्हणाला, अरे जाऊ दे रे, काळजी कशाला करतोस बाबा, बरोबरच करतोय मी. अरे मिठाईचे वजन कमी, मग तुला याचं ओझही कमी, तेवढंच उचलायला त्रासही नाही, बरोबर ना, चल घे तुझी मिठाई. हे सगळं आपण त्या एका डायलॉगमध्ये रामू शेठ काय म्हटलं हे सांगितलेलं आहे की मी तुला कमी देतोय म्हणजे तुझं वजन पण कमी, तुला उचलायला त्रास नको, तुझीच काळजी मी करतोय, असं थोडक्यात त्यांनी सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. आता पुढं काय घडलं हे आपल्याला सांगायचं म्हणून आपण परत पॅरेग्राफ बदलला. ग्राहकाला हे उत्तर काही आवडले नाही, कारण ते उर्मटासारखं दिलेलं उत्तर होतं, हो की नाही. त्याला खरे तर राग आला होता, काहीतरी सणसणीत उत्तर द्यावे असे त्याला वाटले. पण त्यानं हुशारीनं रामू शेठला धडा शिकवायचे ठरवले. त्याने मिठाईचे किती पैसे झाले ते विचारले. मिठाईचे पुडे आपल्या पिशवीत ठेवले आणि रामू शेठला पैसे दिले. रामू शेठ पैसे मोजू लागला. पैसे तर कमी भरत होते. त्याने परत मोजले तरी पैसे कमीच भरले. मग तो ग्राहकाला म्हणाला, अरे बाबा, पैसे नीट मोजून दिले का, बघ कमी पैसे दिलेत. आता आपल्याला जे काय सांगायचं आहे ते वेगळं आहे आणि ते जिस्ट आहे सगळ्या कथेचं, म्हणून त्याच्यासाठी आपण वेगळा पॅरा केला आहे. हे ऐकून ग्राहक जोरजोरात हसू लागला. दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. शब्दाने शब्द वाढला. लोक जमू लागले. ग्राहकाने जमलेल्या लोकांना घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि रामूशेठकडे वळून म्हणाला, आता पुन्हा इन्व्हर्टेड कॉमा येणार, मालक पैशाची चिंता कशाला करता, पैसे कमी आहेत ना, असू दे, तुम्हाला मोजायचा त्रास तेवढाच कमी, बरोबर ना. म्हणजे जे डायलॉग रामू शेठनी त्याला मारले होते त्याच पद्धतीनं त्यांनी त्याला उत्तर दिलं. हे ऐकून जमलेले लोक जोरजोरात हसू लागले. आज चतुर गिरायकाने रामू शेठची चांगलीच जिरवली. त्याचा डाव त्याच्यावरच उलटला. रामू शेठ मात्र खूप शर्मिंदा झाला. म्हणतात ना, जसे करावे तसे भरावे. कधीतरी आयुष्यात जशाच तसा मिळतोच, तेव्हा जरा जपून. बघा आपण शेवट कसा केलाय. ती काय घटना झाली ते झाल्यानंतर आपण तिथं सोडून दिलंय का, तर आपण ते लोक कसे हसले वगैरे इथपर्यंत ठीक आहे. पुढे आपण त्यांना जसे करावे तसे भरावे असे एक फ्रेज पण तिथं वापरली जी आपल्याला माहिती आहे. आणि शेवट पण बघा किती कॅची केला, कधीतरी आयुष्यात जशास तसा मिळतोच, तेव्हा जरा जपून. या पद्धतीने शेवटसुद्धा आपण कॅची केलेला आहे. एक साधारण 3 ते 4 पॅरेग्राफमध्ये आपल्याला ही कथा आपण लिहू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, कथा संपल्यानंतर खाली लिहायचं आहे बोध किंवा तात्पर्य. मग काय आहे या कथेचं तात्पर्य, जसे करावे तसे भरावे, आपण वर लिहिलंच आहे, तर हे तात्पर्य आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय राहिलं, तर या कथेला आपल्याला योग्य शीर्षक द्यायचं आहे. तुम्ही जर मनात आधीच कथा छान तयार केली असेल तर तुम्ही तेव्हाच ते शीर्षक वरती देऊन सुद्धा कथा लिहायला सुरुवात करू शकता. आणि मी या कथेला टायटल दिलंय शेरास सव्वा शेर. तर जसा तो होता, स्वतःला समजत होता, त्याच्यापेक्षा हुशार त्याला कोणीतरी भेटलाच, म्हणून शेरास सव्वा शेर. मग लिहिताना आपण लक्षात ठेवायचं की जेव्हा आपल्याला असे मुद्दे दिले जातात तेव्हा आधी मनामध्ये ती सर्वसाधारण कथा तयार करायची. पटकन पहिला पॅरेग्राफ वाटतोय म्हणून लिहिला, मग दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आता काय लिहायचं पुढे असा विचार करत बसलो, असं न करता आधी स्वतःसाठी 2-3 मिनिटं डोळे मिटून शांत बसा. एकानंतर एक काय घटना येतील ह्याचं आधीच मनामध्ये थोडंसं एक काहीतरी ठरवा. आणि मग तो एकदा प्लॉट तुमचा तयार झाला कथेचा की त्यानंतर तुम्ही कथा लिहायला सुरुवात करा. मग म्हणजे काय होईल की तुमचा क्रम योग्य राहील. मध्येच तुम्हाला वाटेल ह्याचं दुकान होतं आणि मग मध्येच तुम्ही म्हणला, अहो एक दिवशी काय झालं, गिऱ्हाईक आला,
पण आपण हे सांगायला विसरलोच की रामू शेठ नक्की काय चलाखी करत होता. मग परत पुढच्या काय पॅराग्राफमध्ये त्याचं काय होतं ना, रामू शेठ ना अशी चलाखी करायचा. मग परत गिराईकाबरोबर त्यांनी काय केलं, हे जेव्हा तुमचं उलटं सुलटं होतं, तुमचा क्रम बिघडतो, तेव्हा त्या कथेमधलं जे एक प्रवाहीपणा असतो तो सगळा थांबतो किंवा ते नीट होत नाही, ते समोरच्याच्या मनाला भिडत नाही. मग वातावरण निर्मिती कथेमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती छान झाली पाहिजे. म्हणून डोळे मिटून शांतपणे पहिली काय माहिती येणार रामू शेठ आणि त्या मिठाईच्या दुकानाची. दुसऱ्यामध्ये आपण काय करणार, दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये की तो कसा वागत होता. तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये काय केलं आपण, एक घटना सांगितली. मग चौथ्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी गिरायकाला काय उत्तर दिलं, गिरायकाने त्याला काय उत्तर दिलं आणि शेवटी ह्यावरून आपल्याला काय कळलं. हे जेव्हा आपण आपल्या डोक्यामध्ये आधीच तयार करू, त्यावेळेला आपल्याला कथा लिहायला त्रास होणार नाही. आपण एकापाठोपाठ एक मुद्दे करत 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 ती कथा आपण पुढे पुढे स्मूथली नेऊ शकू. कथा लेखनाची शब्दसंख्या 80 ते 90 शब्द एवढी असते. त्यामुळे साधारण एक पानभर तुमची कथा व्हायला काही हरकत नाही. तर हा विचार करून छान लिहिण्याचा प्रकार आहे आणि तुम्ही जर याची चांगली तयारी केली तर तुम्ही ते अगदी छान पद्धतीनं लिहू शकाल. ठीक आहे, बाय.